हॅलो, डेव्हिड सुचितामध्ये वेलकम. आज तुम्हाला मी काहीतरी स्किनच्या टिप्स देणार आहे. सो कंटिन्यू राहा. कोणते प्रोडक्ट स्किनवरती कसे वापरायचे आहेत, काय कसं करायचं आहे. सो एक पार्टमध्ये आपण हे सगळे व्हिडिओज शेअर करणार आहोत. तर फर्स्ट टॉपिक आपला आहे फेस वॉश. सो कंटिन्यू राहा की कोणत्या स्किनवरती आपण कोणता फेस वॉश यूज केला पाहिजे. लेट्स सी. फर्स्ट आहे आपला फेस वॉश नॉर्मल टू ड्राय स्किनसाठी. नॉर्मल टू ड्राय स्किनसाठी वाल्यांसाठी हॅलोरॅनिक वाला फेस वॉश यूज होतो. कंटेन असतो तो हॅलोरॅनिक. सो फर्स्ट आहे आपला नॉर्मल टू ड्राय स्किन वाल्यांसाठी. सो नॉर्मल टू ड्राय स्किन वाल्यांसाठी एक इंग्रेडियंट्स असतात फेस वॉशमध्ये. सो हॅलोरॅनिक असणं गरजेचं आहे, हॅलोरॅनिक ॲसिड किंवा प्रोबायोटिक्स असणं गरजेचं आहे. प्लस त्याच्यामध्ये जॅपनीज राईस वॉटर असणं गरजेचं आहे, जेणेकरून त्या फेस वॉशमुळे आपली स्किन हायड्रेटिंग राहील, छान अशी ड्रायनेस दिसणार नाही किंवा अशी खेचल्यासारखी दिसणार नाही. म्हणून तुम्ही हे कंटेन असलेले प्रोडक्ट यूज करा. सेकंड आहे टॅन स्किनवाल्यांसाठी. सो टॅन स्किनवाल्यांसाठी ना व्हायटॅमिन सी वाला इन्ग्रेडियंट्स असणं गरजेचं आहे. प्लस नियासिनेमाइड असणं गरजेचं आहे त्या प्रोडक्टमध्ये. प्लस तुम्ही आय थिंक सिलिकॉन ब्लडवालं जे असतं, सिलिकॉन ब्लड ऑरेंज ते फ्रूट असतं, ते कंटेन असणं गरजेचं असतं. सो तुम्ही टॅनवाल्यांनी हा फेस वॉश, हे इन्ग्रेडियंट्स असलेलं फेस वॉश यूज करू शकता. सेकंड आहे ॲक्ने आणि ऑइली स्किन ज्यांचे आहेत, खूप ओपन पोर्स आहेत त्यांच्यासाठी किका म्हणून एक इन्ग्रेडियंट्स आहे. सॅलिसिलिक ॲसिड आहे त्याच्यामध्ये किंवा ग्रीन टी. हे 3-4 कंटेन असणं त्या फेस वॉशमध्ये गरजेचं असतं. सो हे इन्ग्रेडियंट्स असतील तर तुम्ही हा फेस वॉश यूज करा ॲक्ने आणि ऑइली स्किनवाल्यांसाठी. प्लस कॉम्बिनेशन ज्यांची स्किन असते त्यांनी लॅक्टिक ॲसिड जे इन्ग्रेडियंट्स असतो त्याच्यामध्ये सीवूड एक्स्ट्रॅक्टेड असतात, लोटस फ्लॉवर असतात, असे बरेच काही इन्ग्रेडियंट्स असतात कॉम्बिनेशन स्किन आहे. हे 3 मेन इन्ग्रेडियंट्स तुम्ही त्या फेसवॉशमध्ये आहेत का बघा आणि तुम्ही तो फेसवॉश यूज करा. जर तुम्हाला फेसवॉशची लिंक हवी असेल किंवा फेसवॉशची नावं हवी असतील तर तुम्ही मला मेसेज करा, DM करा आणि पेजला फॉलो करा, लाईक करा. सो बाय, थँक्यू.